कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 27. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, पण त्या रात्री त्याने जगासमोर तिला बायको म्हणून स्वीकारलं. आता प्रश्न एकच, हा फक्त राग होता की त्याच्या मनात खरंच तिच्यासाठी काहीतरी फिलिंग्स होत्या? मागील भागात बहुतेक आपण फ्रेंड झालो होतो ही गोष्ट तुम्ही विसरलात. तिने त्याला त्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि आता त्याला आठवलं की खरंच मंदिरात जायच्या अगोदर ते दोघे एकमेकांचे छान फ्रेंड होते. ते कामाच्या ओघात लक्षात नाही राहिलं. सॉरी. तो आता एक कान पकडून बोलला. तिला त्याला तसं पाहून मजा येत होती. असं नाही, ती लटका राग दाखवत म्हणाली. मग कसं? तुम्ही या बदल्यात मला आईस्क्रीम खाऊ घालायचं, ते पण माझं बटरस्कॉच फ्लेवरचं, चालेल? ती त्याला ऑर्डर सोडत म्हणाली. दोस्ती की है निभानी तो पडेगी. तो त्याच्या चेअरवरून उठला आणि दोघेही आईस्क्रीम कॅफेकडे आईस्क्रीम खाण्यासाठी निघाले. आता पुढे. ईशाने जेवून पेन क्लिअर घेतली होती म्हणून तिला थोडं बरं वाटत होतं. दोघेही चालत त्यांच्या जवळच असलेल्या सोसायटी आईस्क्रीम कॅफेजवळ आले. रयतने त्याच्यासाठी व्हॅनिला आणि तिच्यासाठी बटरस्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम घेतलं. रात्र खूप झाली होती म्हणून ते दोघे पुन्हा त्यांच्या फ्लॅटकडे निघाले. दोघेही त्या रस्त्यावरून चालत होते आणि मस्त आईस्क्रीम खात होते. रात्र झालेली असल्यामुळे रस्ता सामसूम झाला होता. कुत्र्यांचे ओरडलेले आवाज येत होते. ईशाला भीती वाटत होती. तिने रयतकडे पाहिलं. तो मस्त आईस्क्रीम खात चालत होता. तिने पटकन त्याच्या जवळ जाऊन त्याचा उजवा हात तिच्या डाव्या हातात घेतला आणि मस्त आईस्क्रीम खात चालू लागली. रस्त्यावर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशात ती खूप अल्लड मुलीसारखं वागत होती. प्रकाश आला की ती त्याचा हात सोडून मस्त वागडत होती. कधी रस्त्यावरून उलटं चालायची तर कधी त्याच्याकडे तोंड करून चालायची. तिला असं रात्री वॉक करायला खूप आवडायचं आणि आज ती खूप दिवसांनी रात्री वॉक करत होती. एखाद्या बालिश मुलीप्रमाणे ती त्या रस्त्यावरून बागडत होती. तिने व्हाईट कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लू प्लाझो घातली होती. खाली वर हात करताना तिचं त्या क्रॉप टॉपमधून थोडंसं पोट आणि तिची गोरी नाजूक कंबर दिसत होती. त्याला ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती. तो मुद्दाम हळूहळू पावलं टाकीत चालत होता आणि तिला ऑब्झर्व करत होता. त्याला तिची गंमत वाटत होती. तिला तसं एखाद्या सुंदर बटरफ्लायसारखं मनमोकळं बागडताना पाहून त्याला खूप आनंद होत होता. तिने स्वतःभोवती एक मोठी गिरकी घेतली आणि तिच्या हातामधील आईस्क्रीम स्टिक खाली पडली. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे रडतं अगदी तसंच क्यूट फेस करत तिने त्याच्याकडे पाहत ओठ बाहेर काढले. आय वॉन्ट वर मोर. मला आणखी हवं आहे, ती इवलंसं तोंड करत डोळे किलकिले करत म्हणाली आणि ती त्याला जाम आवडली. त्याने तिला तिथेच थांबायला सांगितलं. तसेही ते कॅफेपासून फार थोड्या अंतरावरच होते. तेथून कॅफे स्पष्ट दिसत होता. उगीच तिला चालायला त्रास नको म्हणून तिला तिथेच ठेवून रयत आईस्क्रीम आणायला गेला. तिचं वॉक चालूच होतं. ती बागडत बागडत समोर चालत होती. तेवढ्यात एक भारदस्त माणूस तिच्या समोर येऊन थांबला. त्याला समोर आलेलं पाहून ती थोडं वाट बदलून साईडने चालू लागली. सध्या तिची गती मंद झाली होती. त्याला असं अचानक समोर पाहून ती घाबरून गेली होती. चेहऱ्यावर आता गंभीर भाव आले होते तिच्या. या अगोदर तिची त्याच्यापासून कशी तरी सुटका झाली होती, पण त्याला तिचं वेड लागलं होतं. तो डाकू शेरसिंग होता. एवढा शांत रस्ता आणि अचानक तो समोर. तिला काय करावं समजत नव्हतं. तिला रयतची आठवण झाली. ती इकडे पाहून आवाज देत होती, पण घाबरल्यामुळे पूर्ण शरीर थरथर कापत होतं. घशाला कोरड पडली होती तिच्या. तिच्या घशातून शब्दच बाहेर पडत नव्हते. अंग सगळं भीतीनं सुन्न पडलं लागलं होतं. कुठल्याही क्षणी तो तिच्या अंगावर येऊ शकतो. त्याच्या राक्षसी नजरेमध्ये ते गलिच्छ भाव स्पष्ट दिसून येत होते. त्यामुळे तिचा थरकाप सुटला होता. हा हा हा, ओळखलंस का मला? कोण आहे मी ते? त्या दिवशी तू माझ्या तावडीतून वाचली. आता कुठे जाशील? तो तिच्याजवळ जाऊन तिच्या समोर उभारला होता आणि एक एक पाऊल टाकत तिच्याकडे चालत देत होता. तो पुढे आणि ईशा मागे उलट पावले टाकत चालत होती. तिने घाबरून रयतच्या दिशेने पाहिलं, पण सध्या तो तिला कॅफेजवळ दिसला नाही. कुठे गेले हे?
ती मनात बोलत होती. तिने सगळीकडे नजर फिरवून त्याला पाहिलं. ती त्याला शोधायचा प्रयत्न करत होती. पण सध्या तिला तो कुठेच दिसत नव्हता. आता तिच्यासमोर फक्त 2च ऑप्शन होते. एकतर त्याच्या तावडीत सापडणं, जे तिला अजिबात मान्य नव्हतं, आणि दुसरा तिथून पळ काढून निसटून जाणं. तिने दुसरा ऑप्शन निवडला. ती जीव एकवटून पुढे पळत होती. पायातील जखमेने तिला पळताना त्रास होत होता, पण ती तशी जीव मुठीत घेऊन त्या रस्त्यावर धावत होती. तो दुष्ट राक्षस पण तिच्या मागे धावत होता. भुकेल्या वाघाला जशी शिकार सापडावी, अगदी त्याचप्रमाणे तो तिच्या मागे धावत होता. ईशा धावत पुढे पळत होती. सध्या राक्षस तिच्यापासून खूप अंतरावर होता. काही वेळाने तो तिला दिसेनासा झाला. ती धावत एक बंद 4चाकी गाडीला जाऊन टेकली आणि त्या गाडीमागे लपून बसली. अंगात विकनेस असल्यामुळे आणि वातावरण बरंच थंड पडल्यामुळे तिचे दातावर दात वाजत होते. ती गाडीच्या पुढच्या साईडने राक्षसला पाहत होती. सध्या तिला तिथे कोणीच दिसत नव्हतं. थोड्या वेळ ती तशीच गाडीच्या आडोशाला लपून होती आणि बराच वेळ झाला तरी राक्षस आला नाही, म्हणून तिने सेफ फील करत होती. तिने तिचे वाढलेले श्वास नॉर्मल केले. तेवढ्यात तिच्या मागे राक्षस आला. तो चोरट्या पावलांनी आला होता आणि आता गाडीच्या बॅक साईडने तो तिला पकडणार, तोच एक जोराचा बुक्का त्याच्या गालावर पडला. रयत तिथे आला होता आणि त्याने राक्षसला एका बुक्कीत खाली पाडलं होतं. तो ईशाच्या समोर जाऊन पडला होता. तिने रयतला पाहिलं आणि त्याला पाहून धावतच त्याच्या जवळ जाऊन त्याच्या छातीला बिलगली. त्याने तिला पाठीला रफ केलं. त्याचा स्पर्श होताच ती त्याच्या मिठीत शांत झाली होती. राक्षस तसा जमिनीवर लोळत पडला होता. तो कसाबसा स्वतःला सावरत उठून उभा राहिला. तो उठलेला पाहून ईशा पुन्हा रयतच्या मागे जाऊन लपली. तिने त्याच्या मागून हळूच डोके बाहेर काढून पाहिलं. मार लागल्यामुळे त्याच्या ओठातून रक्त येत होतं. त्याने त्याच्या हाताच्या अंगठाने रक्त पुसून काढलं. ईशावर त्याचा अगोदरही डोळा होता आणि आजही तो तिच्या मागे लागला होता. रयतला त्याचा आता खूप राग आला होता. तो पुन्हा ईशाच्या अंगावर धावून जात होताच की रयतने त्याची एका हाताने कॉलर पकडली आणि त्याला तसंच पाठीमागे ढकलत गाडीच्या डोनटवर दाबलं आणि दुसऱ्या हाताने त्याच्या 2-3 थोबाडीत मारला. पण तो सैतान रयतवर पण हात चालवत होता. रयतला ते सहन झालं नाही आणि त्याने आता कमरेचा बेल्ट काढून त्याला फोडून काढलं. ईशाच्या बाबतीत तो खूपच पॉझिटिव्ह झाला होता. बस झालं, अहो मरेल तो, सोडा त्याला, ईशा मागून कळवळली. तसे रयत भानावर आला. त्याने त्याला एवढं फोडलं होतं की त्याच्या अंगात हालचाल करण्याइतके पण त्राण शिल्लक नव्हते. पूर्ण अंगात त्याला वेदना जाणवत होती आणि तो वेदनेने विव्हळत होता. तुला मी अगोदरच सांगितलं होतं ईशापासून लांब राहायचं. मला वाटलं तू सुधारलास, पण तू त्यातला नाहीस. तुझ्यासारख्या लोकांना असा धडा शिकवला पाहिजे की आयुष्यात कुठल्याच मुलीकडे तू वर नजर करून पाहणार नाहीस. रयतचा राग जास्त जात नव्हता. तो त्याला अजून मारहाण करेल म्हणून ईशानेच त्याला आवरलं. पुन्हा जर तू मला ईशाच्या बाबतीत वाईट विचार करताना दिसलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे. त्याने त्याची कॉलर पकडून बजावलं. नाही, नाही करणार परत, चूक झाली माझी, तो विव्हळत बोलला. त्याला तसं विव्हळताना पाहून रयतने त्याची कॉलर सोडली. तो मागे वळला आणि ईशाला मिठीत घेतलं. तिच्या शरीराची अजूनही भीतीने थरथर होत होती. डोंट बी अफ्रेड, आय एम ऑलवेज विथ यू. भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्याने तिला बोलत पुन्हा दोन्ही हातावर उचलून घेतलं. राक्षस तिथंच खाली बसून त्या दोघांना पाहत होता. त्याला त्याच्या कर्मावर पश्चाताप होत होता. रयतने एक किल्लर लूक राक्षसला दिला आणि तिला घेऊन घरी जायला निघाला. 1 मिनिट साहेब, ही तुमची आहे तरी कोण, जे तुम्ही तिची एवढी केअर करतात? राक्षस जागेवरून उठत अंग झाडत ईशाकडे नजर रोखत म्हणाला. त्याने आतापर्यंत ईशाला कॉलेजमध्ये एकटं असताना पाहिलं होतं. राक्षसच्या बोलण्याने त्याच्या दोन्ही हातावर असणारी ईशा पण आता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. रयतची पुढे चाललेली पावले जाग्यावरच थांबली. बायको आहे ही माझी, लग्न केलंय मी तिच्यासोबत, त्यामुळे तिच्यापासून लांब राहायचं. तिच्या सेफ्टीसाठी मी कुठल्याही थराला पोहोचू शकतो, कुठल्याही. तो शेवटच्या शब्दावर जोर देत बोलला आणि ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो पुढे बघून बोलला आणि तसाच तिला मिठीत घेऊन घरी जायला निघाला. भाग आवडत असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ